मराठी कविता बाई थांबली की घर थांबते। बाई म्हणजे फक्त नातं नाही, ती म्हणजे घराचा आत्मा। ती नसली की भिंती नशिबाला दोष देतात आणि वाऱ्यालाही वाट ठरवते। ती पहाटेच्या कुजबुजेसारखी तिच्या उठण्यानेच घराला श्वास मिळतो। तिचे पाय जमिनीवर पडतात तेव्हाच घराचे चक्र फिरायला लागतं। आंघोळीच्या पाण्यापासून डब्यातल्या पोळ्यांपर्यंत प्रत्येक गोष्ट तिच्या वेळेवर चालते। तिची नजर नसली तर भांडी पडतात, तिचा आवाज नसला तर शांततेला घाम फुटतो। बाळाच्या डोळ्यातला पहिला हसरा प्रकाश तीच ओळखते। दुधावरच्या साई तिच्यासाठी नसतो, तो आधी इतरांसाठी। तिच्या मायेची चव पोळ्यांमध्ये असते, तिचा घाम जेवणात साखरेसारखा विरघळतो। स्वतःसाठी काही न ठेवणारी ती घरासाठी स्वतःला विसरते। बाहेरून पाहताना वाटतं सगळं काही सहज चालतं, पण ती थांबली की समजतं खरं यंत्र कोण होतं। ती आजारी पडली की घर थांबतं, भात उशिरा शिजतो, कपडे घालायला कोणी विचारतं आणि दरवाजा उघडायला धावणारा नाही। तिच्या अनुपस्थितीत घरी वास नसतो, फक्त भिंती आणि वस्तू असतात। तिची मूक नजरही सगळ्यांना वेळेवर जागं करत असते। तिच्या डोळ्यात थकवा असतो, पण तोंडावर नेहमीच हसू। ती रडत नाही कारण घराला तिचं अश्रू चालत नाही। ती दमलेली असली तरी हक्काने कोणाला सांगत नाही। ती हाताच्या बोटांवर सगळ्यांचं वेळापत्रक सांभाळते, पण स्वतःसाठी वेळ नाहीच। तिच्या मनात किती स्वप्न असतात, पण ती कपाटात दडपून ठेवते। आई असेल, बहीण, सून किंवा बायको, ती कोणत्याही रूपात असली ती घराच्या अस्तित्वाची मूळ आधारस्तंभ असते। तिच्या ओंजळीवर घर उभं असतं, तिच्या सावलीतच माया वाढते। तिच्या मुखसेवेतूनच घरात दिवा पेटलेला राहतो। जेव्हा ती थांबते घराची वेळ चुकते। खरंच तापमान बदलतं आणि कोणीतरी हरवल्यासारखं वाटतं। ती बोलत नाही, पण तिच्या शांततेत घराची सगळी कहाणी दडलेली असते। बाई थांबली की घर थांबतं हे फक्त वाक्य नाही तर आयुष्याचं सत्य आहे। ती चालत राहावी म्हणूनच घर चालू शकतं। जेव्हा ती थांबते तेव्हा सगळं थांबतं। बाई थांबली की खरंच घर थांबतं। मित्रांनो, तुम्हाला ही कविता आवडली असेल तर आपल्या मराठी कथा या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।